दहिवडी येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहातील धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला असून प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका थेट निरपराध कर्मचाऱ्याला बसल्याचा आरोप होत आहे। वसतिगृहात गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्याने मुलींना वेळेवर जेवण आणि नाश्ता मिळाला नाही। काही मुलींना उपाशी राहण्याची वेळ आली। मात्र या गंभीर प्रकाराची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांनी रागाच्या भरात त्या दिवशी ड्युटीवर असलेल्या सुरक्षा रक्षक रेश्मा मुल्ला यांच्यावरच गंभीर आरोप करत त्यांना लक्ष्य केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे। दहिवडी येथील या वसतिगृहात सुमारे 75 मुलींची राहण्याची व्यवस्था आहे। उन्हाळी सुट्टीमुळे सध्या विद्यार्थिनी कमी असल्या तरी काही दिवसांपूर्वी गॅस संपल्याने स्वयंपाक पूर्णपणे विस्कळीत झाला। मुलींना वेळेवर नाश्ता आणि जेवण मिळाले नाही। परिस्थिती गंभीर होताच सुरक्षा रक्षक रेश्मा मुल्ला यांनी हॉस्टेल सहाय्यक श्री हंगे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी फोन उचलला नसल्याचे सांगितले जात आहे। यानंतर वॉर्डन देशमुख मॅडम यांच्याशी संपर्क साधण्यात आला। सुरुवातीला त्यांचाही फोन लागत नव्हता। अखेर संपर्क झाल्यानंतर संपूर्ण परिस्थिती त्यांना सांगण्यात आली। दरम्यान काही मुलींनी थेट सातारा येथील वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून वसतिगृहातील गैरव्यवस्थेची माहिती दिल्याने वरिष्ठ स्तरावरून अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला। याचाच राग मनात धरून संबंधित महिला अधिकाऱ्यांनी सुरक्षा रक्षक रेश्मा मुल्ला यांच्यावर गंभीर आरोप करत क्रिस्टल कंपनीकडे लेखी अहवाल पाठवल्याचा आरोप होत आहे। या घटनेमुळे मानसिक तणावाखाली आलेल्या रेश्मा मुल्ला यांना अचानक चक्कर येऊन त्या कोसळल्या। त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। एका गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे थेट कर्मचाऱ्याच्या नोकरीवर गदा येणे हे प्रशासनाच्या अमानुष आणि बेफिकीर कारभाराचे उदाहरण असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे। विशेष म्हणजे संबंधित वॉर्डन देशमुख मॅडम यांनी स्वतःच सिलेंडर संपला होता हे खरं आहे, त्यामुळे चुलीवर स्वयंपाक करण्याच्या सूचना दिल्या होत्या अशी कबुली दिल्याचे सांगितले जात आहे। मात्र ज्या वसतिगृहात नियमितपणे चुलीवर स्वयंपाक केला जात नाही त्या ठिकाणी अचानक चुलीवर स्वयंपाक करण्यास भाग पाडणे कितपत योग्य असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवून मुलींच्या जीवाशी खेळ करण्यात आल्याचा आरोप होत आहे। याहून धक्कादायक बाब म्हणजे संबंधित सुरक्षा रक्षकावर आरोपांची शहानिशा न करता तडकाफडकी लेखी अहवाल पाठवून त्यांना कामावरून कमी केल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे या प्रकरणात निष्पक्ष चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे। दरम्यान अन्याय झाल्याचा आरोप करत रेश्मा मुल्ला या दहिवडीतील वसतिगृहासमोर आत्मदहन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे। या वसतिगृहाबाबत यापूर्वीही गंभीर तक्रारी समोर आल्या होत्या। एका मुलीने स्वतःच्या हाताची नस कापून घेतल्याची घटना घडली होती। काही मुलींना भेटण्यासाठी वसतिगृह परिसरात येत असल्याचे आरोप स्थानिकांनी केले होते। इतकेच नव्हे तर मुलींच्या वसतिगृहात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचेही स्पष्ट होत आहे। सुरक्षा यंत्रणाच नसताना प्रशासन नेमके काय करत होते असा सवाल उपस्थित होत आहे। स्थानिकांच्या मते संबंधित महिला अधिकारी अनेकदा वसतिगृहात वास्तव्यास नसतात, त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।